हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। भुजबळांच्या नेतृत्वातल्या बैठकीमध्ये कुणबी प्रमाणपत्रांना स्थगिती आणि शिंदे समिती रद्द करण्याचा ठराव। 3 फेब्रुवारीला नगरमध्ये मेळावा तर महाराष्ट्रात यात्राही काढणार। एकीकडे ओबीसींवर अन्याय होणार नाही असं सरकार सांगतंय, दुसरीकडे ओबीसींच्या लेकरांचा तोंडचा घास काढून घेतला जातोय। भुजबळांचा आपल्याच सरकारला घरचा आहे। ओबीसींच्या टक्क्याला कुठेही धक्का लागलेला नाही, देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। भुजबळांचा गैरसमज चर्चेचा दूर करणार असल्याची ही प्रतिक्रिया। ओबीसींना कोणताही धक्का लागला नसल्याचं फडणवीसांचं स्पष्टीकरण। मात्र ओबीसींना धक्का मारून बाहेर काढलं जात असल्याचा भुजबळांचा आरोप। आम्हीही मतदान करतो म्हणून सरकारला इशारा। मराठा आरक्षण कायद्याप्रमाणेच दिलं गेलं, इतरांना धक्का नाही, शिंदेंचं स्पष्टीकरण। नेत्यांना 2 समाजात द्वेष न पसरवण्याचंही आवाहन। प्रकाश आंबेडकरांकडून एका बाजूला शिंदेंच्या निर्णयाचं कौतुक तर दुसऱ्या बाजूला घेतलेला निर्णय चूक असल्याची ही प्रतिक्रिया। ओबीसी मेळाव्यातून भाजपवर टीकास्त्र। आमच्या लढ्याला यश, मात्र जोपर्यंत सरकार अंमलबजावणी करत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार, मनोज जरांगेंची भूमिका। 57 लाखांपैकी किती नोंदी जुन्या आणि किती नव्या हे सरकारनं सांगितलेलंच नाही, जरांगेंचं मोठं विधान। मात्र 39 लाख नोंदींचं वाटप झाल्यानं त्या नव्या असल्याचाही दावा। ओबीसींना कोणताही धक्का लागलाच नाही, ओबीसी नेते बबनराव तायवाडेंचा दावा। 54 लाख नोंदींपैकी अनेक नोंदी जुन्याच असल्याचंही विधान, लोकांमध्ये संभ्रम निर्माण करत असल्याचंही वक्तव्य। आमचं कुणीही काही बिघडवू शकत नाही, आमचा बॉस सागर बंगल्यावर आहे। पंढरपुरातल्या हिंदू जन आक्रोश मोर्चामध्ये नितेश राणेंचं कायदा हातात घेण्याचं विधान, भाजप नेत्यांची मात्र सारवासारव। नितेश राणेंसारखा टिल्ल्या विश्वगुरू बनायला निघालाय। नितेश राणे म्हणजे भाजपचा भुंकणारा प्राणी, राणेंच्या विधानावर विनायक राऊतांची टीका। एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांचं सावरकरांबाबत वादग्रस्त विधान, इम्तियाज जलील यांच्या वक्तव्यामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता। जलील यांचं विधान मतांच्या तुष्टीकरणासाठी, मंत्री सुधीर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया। तर जलील आणि भाजपचं अंतर्गत संगनमत असल्याचा संजय राऊतांचा आरोप। 30 जानेवारीला महाविकास आघाडीची महत्वाची बैठक, काँग्रेस नेते नाना पटोलेंची माहिती। येत्या 8 ते 10 दिवसात जागा वाटपाचा निर्णय होईल असा विश्वासही व्यक्त। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।